माझ्या समोर समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ पूर्ण परेश भगत यांचा पण आवाज ऐकतोय. तर जीटीसीच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. प्रथमेश गायकर, त्यानंतर आमचे दोन्ही कॅमेरामॅन पाहतोय सुनील पवार आणि अभिजित धुपे, हे कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंचाच्या भूमिकेमध्ये अतिशय नामांकित पंच आपण बघतोय. खरं तर दुसऱ्या इनिंगला त्यांनी सुरुवात केलेली आहे, जे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर राहिलेले आहेत. एक काल या खेळाडूंनी खूपच गाजवला होता. शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामिक या नावाने नक्कीच गणेश पाटील या खेळाडूला ओळखलं जात होतं. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय राजेंद्र बजागे, जेही अतिशय नामांकित क्रिकेटर राहिलेले आहेत. गावठी वेल विपक्ष वेताल कोपर या दोन संघामधील स्वर्गीय भानुदास स्मृती चषक 2022 मधील दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये वेताल कोपर संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. तर गावठी वेल या संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी पाचारण केलेले आहे. वेताल कोपर संघाकडून सलामी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपल्याला 15 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे आणि 15 मिनिटांमध्ये 3 षटके हे पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. पॉवर प्ले नसणार आहे, पॉवर प्लेचं षटक नसणार आहे, क्षेत्ररक्षणाची कुठलीही मर्यादा नसणार आहे. 3 षटकाचा सामना आहे, पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. उद्घाटन सामन्यामध्ये फक्त पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि 30 सर्कलमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक ठेवणं बंधनकारक असणार आहे. पॉवर प्लेचं षटक नसणार आहे. गावदेव वेले संघाच्या संघनायकाने याची नोंद घ्यायची आहे. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल, कारण क्षेत्ररक्षणाची कुठलीही मर्यादा इथे पाहायला मिळणार नाही. मात्र 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे. यशराज आणि जतीन ही जोडी मैदानामध्ये. तर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटकासाठी गोलंदाज बॉबी भोईर येतोय. बॉबी भोईर याची एक खासियत आहे, हा असा गोलंदाज आहे जो छोट्या रनअपने फिरकी गोलंदाजी करू शकतोय, तर लांब रनअपने मध्यम गती गोलंदाजी करू शकतोय. पहिला चेंडू हवेमध्ये होता, मात्र क्षेत्ररक्षक तिथे नाही. चेंडू जोपर्यंत ऑन साइडला लॉंग रिझल्ट मध्ये फील केला जाईल तोपर्यंत 1 धाव पूर्ण करतो फलंदाज यशराज. एका धावने यशराज आपला अकाउंट ओपन करतोय आणि एका धावने अकाउंट ओपन होतोय ते वेताल कोपर या संघाचं. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे आणि अगदी पहिल्याच सामन्यापासून ही स्पर्धा नक्कीच कौतुकास पात्र ठरलेली आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर, तर स्क्वेअरलेगचे पंच राजेंद्र बजागे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज बॉबी, यावेळी सामना करेल डावखुरा फलंदाज जतीन. यावेळी बॅफरला जाऊन चेंडूला उंचावर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे आहे, मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती आणि तोपर्यंत फलंदाज 1 धाव पूर्ण करतोय.
एका धावेने हाही फलंदाज अर्थात जतीन हा फलंदाज खातं करतोय. दोन्ही फलंदाजांनी आपलं अकाउंट ओपन केलेल्या संघाची धावसंख्या बिनबाद 2. आजच्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय गावदेव वेले विरुद्ध वेताल कोपर या दोन संघामध्ये. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेताल कोपर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिला सांघिक पहिल्या षटकात गोलंदाज बॉबी भोईर हाताळतोय. यावेळी फुलटाच चेंडू, चेंडूला समोर खेळलेला लॉफ्टेड फटका, चेंडू निघून जाईल लॉंग रिझर्व मधून सीमा पार. या इनिंग मधला पहिला चौकार. निघालेला हा चौकार आणि चौकाराने धावसंख्या येतोय आकार. धावसंख्या 4 ने वाढून झाली होती. धावफलकावर 6 धावा. बॉबी भोईराच्या षटकामध्ये पुढील चेंडू. यावेळी मात्र चेंडू चांगला होता. एस्ट्रिक्षक बीट होतोय आणि तोपर्यंत फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. सिंगल धावसंख्या वाढून झालेली होती. धावफलकावर 7 धावा. यापुढील सर्व संघाने सज्ज राहायचं आहे. आज आपण ऍक्शन मध्ये सात्विक काटा गुंदवली संघालाही पाहणार आहोत. गावदेव पिंपलकर संघालाही पाहणार आहोत. वीरतानाचे दापोडे जय गावदेव काटी हे संघ आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. जबरजंग भिनार सोनादेव टेमगर एकता टेमगरपाडा आणि गावदेव ओवळे हे संघ आपण आज खेळताना पाहणार आहोत. यावेळी क्लीन बॉल पहिला फलंदाज बाद होतोय. वितल सातवी कट्टा गुंदवली संघाचा संघनायक आणि गावदेवी पिंपळकर संघाचा संघनायक आपण संपर्क साधायचा आहे. आपण टॉस साठी यायचं आहे. सातवी कट्टा गुंदवली संघाचा संघनायक आणि गावदेवी पिंपळकर संघाचा संघनायक टॉस केला जाईल या 3 षटकाच्या समाप्तीनंतर. नवीन फलंदाज खेळपट्टीवर आलेला आहे. यश आपण पाहतोय यावेळी कव्हर रिझन मध्ये चेंडू टोलवलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि 1 2 का 4 चेंडू निघून जातो. स्वीपर कोर मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि परिणाम स्वरूप इथे जिथे 1 किंवा 2 धाव होत्या तिथे 4 धाव मिळतात कोपऱ्या संघाला. चौकाराने अकाउंट ओपन होतं एश या फलंदाजा आणि चौकाराने धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 11 धावा. एक फलंदाज बाद झालेल्या 11 धावा धावफलकात झाल्या गेलेल्या आहेत आणि एका षटकाची समाप्ती झाली आहे. नेल्सन धावसंख्या सध्या स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळते. 1 बाद 11 एका षटकाची समाप्तीनंतर. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिकेत येतोय. अनिकेत गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय आणि या महिन्याच्या नक्कीच शेवटच्या आठवड्यामध्ये कदाचित अनिकेत मुकादम यांचा मेगाव यांना ठाणे जिल्ह्याचा महासंग्राम क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळेल. अनिकेत सामना करेल फलंदाज यशराज जो वैयक्तिक 6 धावसंख्येवर फलंदाजी करतोय ज्यामध्ये एकाच चौकाराचा समावेश आहे. अनिकेत मुकादम वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटकासाठी आलेला आहे. क्षेत्ररक्षणामध्ये कुठल्या प्रकारचा बदल आपल्याला पाहायला मिळत नाही. आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षक 20 मध्ये तैनात केले गेले आहेत क्षेत्ररक्षकाच्या मागे. त्यामध्ये केतन मुकादम आपण पाहतोय थर्डमॅन रिझर्व मध्ये तर एक क्षेत्ररक्षक फायनल रिझर्व मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पाटील क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय.
साजन पटेल मेडिकल रिझर्व मध्ये तैनात केलेला आहे, अगदी डीपला त्याला तैनात केलं गेलेलं आहे. यश पाटील उर्फ एष्ट्या आपण स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये पाहतोय. गोलंदाज अनिकेत मुकादम गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू अतिशय वेगवान चेंडू, गुडलँड स्पॉट चेंडू पिच होऊन सरळ एष्टरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. विजेंद्र पाटील आपण पाहतोय व्ही सेप मध्ये वायडिश लॉंगर रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तर बॉबी भोईर लॉंग ऑफ रिझनला क्षेत्ररक्षण करताना. या लॉर्ड फिल्डर चेंडू लॉप केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय बॉबी भोईर. तोपर्यंत एक धाव पूर्ण करतो फलंदाज आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेने वेताल कोपर संघाची धावसंख्या ओढून झाली, ते धावपैकी 12 धावा. आजच्या दिवसामधील हा दुसरा सामना आपण पाहतोय. गावदेव वेल विपक्ष वेताल कोपर. यानंतर आपल्याला सामना पाहायला मिळेल गावदेव पिंपळगर विपक्ष आपल्या घरच्या मैदानावर खेळताना सात्विक आट्टा गुंदवली संघ. कट करण्याचा प्रयत्न. होय, पंचांचा काय इशारा होतोय. पंच दोन्ही हात समांतर रेषेत फैलावतात, वाढचा इशारा करतात. आव्हान त्या धावेने संघाची धावसंख्या वाढेल आणि सिंगल धावसंख्या वाढून झालेली ती धावपैकी 13 धावा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय उत्कृष्ट नामांकित पंच आपल्याला पाहायला मिळतात राजेंद्र बजागे सर. तर स्क्वेलेकचे पंच सध्या आपण पाहतोय गणेश पाटील सर. अनिकेत सामना करेल फलंदाज यश. यावेळी मात्र चेंडूला टोललेलं आहे ते एक्स्ट्रा को रिझल्ट मध्ये. फक्त एकच धावा मिळेल तिथे, एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने संघाची धावसंख्या हळूच पुढू शकते आणि धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपैकी 14 धावा. यावेळी अप्रतिम चेंडू, अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. बुंधामध्ये चेंडू हाताळला होता, सरळ निघून गेला होता इष्टरक्षकाच्या हातामध्ये. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल बादशाह 11 पिंपळकर विरुद्ध सात्विक आट्टा गुंदवली या दोन संघामध्ये. अनिकेत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. यावेळी गतीमध्ये परिवर्तन, अतिशय सुरेख चेंडू. यशराज पूर्णपणे बीट होतोय, चेकित होतोय, बाकीचं चोख काम बजावत होतं यष्टरक्षक. धावसंख्या स्थिर आहे, धावपैकीवर 14 धावा. या षटकामध्ये शेवटचे चेंडू टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज अनिकेत मुकादम. अनिकेत मुकादम याच्या गोलंदाजामध्ये भरपूर दमखम पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दमदार चेंडू आणि अशा प्रकारे या निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. तर 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर वेताल कोपर संघाची धावसंख्या धावपैकीवर आपल्याला पाहायला मिळते ती 14 धावा. सात्विक आट्टा गुंदवली संघाचा संघ आहे आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे, कारण बादशाह 11 पिंपळकर संघाचा संघ येथे सज्ज झालेला आहे. पुढील सामना मित्रांनो पाहायला विसरू नका. आपल्या घरच्या मैदानावर सात्विक आट्टा गुंदवली संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि त्यांना आव्हान असणार आहे बादशाह 11 पिंपळकर या संघाचं. 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या 14. या षटकाचा विचार केला तर अनिकेत मुकादम याने फक्त आणि फक्त इनमिन 3 धावा खर्च केलेल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी अनिकेत मुकादम याची आपल्याला पाहायला मिळालेली आहे. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला सात्विक आट्टा गुंदवले विपक्ष बादशाह 11 पिंपळकर आणि त्यानंतर सामना आपल्याला पाहणार आहोत या सामन्यातील विजय संघ विपक्ष डेस सारंगाव या दोन संघामध्ये.
त्यानंतर वीर तानाजी दापोडे विपक्ष जय गावदेवी काटाई आणि त्यानंतर सामना जयबजरंग भिनार विरुद्ध सोनादेव टेमघर, त्यानंतर एकता टेमघरपाडा आणि गावदेव ओवली. विजेंद्र गोलंदाजी मार्कवर शेवटच्या षटकासाठी गावदेव आलेला आहे. यावेळी मात्र प्रॉपर टायमिंग साधता नाही, मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. जोपर्यंत थर्डमॅन रिझल्ट मध्ये चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एका धावने फक्त स्ट्राईक रोटेट करण्याची संधी मिळते फलंदाजाला. एका धावने संघाची धावसंख्या धावपैकर वाढून झालेली ती 15 धावा. यशराज सध्या 8 चेंडूचा सामना करून 7 धावसंख्येवर खेळतोय. यावेळी मात्र अप्रतिम चेंडू, मात्र दिशा थोडीशी भरकटलेली आहे. पंचांचा वाईटचा शिरत आहे. अवंतर वाईट चिरपणे धावसंख्या एका धावेने वाढून झाली ती धावपैकी 16 धावा. यानंतर सामना आपण थोडासा फेरबदल करणार आहोत. यावेळी फोर्स केलेला चेंडूला, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही आणि तोपर्यंत फलंदाजांना वेळ होते 2 धावा पूर्ण करण्याचे. आयोजन कमिटीकडून थोडासा फेरबदल केला जातोय. पुढील सामना आपण पाहणार आहोत तर DS सारंगाव आणि या सामन्यामध्ये विजय संघ, आणि त्यानंतर सामना बादशाह पिंपळगर विपक्ष सात्विक कट्टा गुंदवली या 2 संघामध्ये आपण पाहणार आहोत. तर DS सारंगाव संघाचा संघनायक आपण या मॅच नंतर नाणेफेकीसाठी सज्ज राहायचा आहे. यावेळी चेंडूला फोर्स केलेला आहे, खडे खडे हा चेंडू भिरकवून दिलेला आहे. लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमापार षटकार. (24) लॉस ऑफ 1 विकेट, लास्ट ओव्हरिंग प्रोग्रेस. शेवटचे षटक मार्गस्थ विजेंद्र पाटील शेवटच्या षटकात आलतोय. यशराज सामना करेल पुन्हा एकदा पुढील चेंडूचा. क्षेत्रक्षामध्ये थोडासा बदल केला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. या 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतात. चांगले क्षेत्ररक्षण केतन मुकादम याच्याकडून पाहायला मिळत आहे. आणि तोपर्यंत पाहूया फलंदाज किती धावा पूर्ण करतायत. 3 धावा फलंदाजाने पूर्ण केलेल्या आहेत. या 3 धावा संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपैकी 27 धावा, 27. यावेळी मात्र जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. कुठेतरी इम्पॅक्ट एस्टनच्या बाहेर होता. तोपर्यंत एक धाव, एक बादचा इशारा येतोय पंचांकडनं. एका धावने संघाची धावसंख्या वाढून झालेली ती धावपैकीवर 28 धावा. पुढील सामना आपण सात्विक कट्टा गुंदवली आणि बादशाह पिंपळगर या 2 संघांमध्ये पाहणार होतो. आणि त्यानंतर या सामन्यातील विजय संघ विपक्ष DS सारंगाव हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळी मात्र दिशा भरकटलेला आहे. अतिशय वेगवान चेंडू आणि 1+4 अशा प्रकारे 5 धावा धावपैकीमध्ये जोडल्या जातील. डबल 3, 33 धावा. शेवटचे षटक प्रगती पथावर असताना जय म्हात्रे गुंदवडी एक्सप्रेस पुढील सामन्यामध्ये जय पाटील खेळताना पाहायला मिळेल.
यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला खेळून काढलेला आहे. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या विकेटचा प्रयत्न थोडस फॉम्बलिंग पाहायला मिळतंय आणि तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. या तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आता मात्र फलंदाज धावचेत. पुढील सामन्यामध्ये पंकज मात्रेला आपण खेळताना पाहणार आहोत. तर या ठिकाणी नाणेफेक होत आहे. गावदेवी बादशाह 11 पिंपलगर आणि सातवी कट्टा गुंदोली या दोन संघादरम्यान आणि स्वर्गीय बाणव स्मृती चषक जो टॉस बॉक्स आहे तो श्री संदीप सहदेव पाटील यांचे सुपुत्र आर्निक संदीप पाटील यांच्या नावाने आणि त्यांच्या हातातूनच टॉस नाणेफेक होणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार बादशाह 11 पिंपलगर आणि सातवी कट्टा गुंदवली दोन्ही संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेले आहेत. तर एका ठिकाणी टॉसवर स्वर्गीय बाणुना स्मृती चषक अंडर-23 आणि एकाच साईडला सुमित कुमार गुंदवली. तर आणि सुमित कुमार गुंदोली आलेले आहे आणि नाणेफेक जिंकलेली आहे बादशाह 11 पिंपलगर संघाने. तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण 3 षटकांचा सामना आहे. तर क्षेत्ररक्षण करताना समोरील स्तंभाला किती धावापर्यंत तुम्ही अडवण्याचा प्रयत्न करणार? कमीत कमी 40-45. ठीक आहे, तुमच्या संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. नाणेफेक हरलेली आहे, नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? आम्ही पण गोलंदाजी घेतली असती. तर आता मात्र फलंदाजी करायची आहे. तर 3 षटकांचा सामना आहे. पहिल्या 3 षटकांमध्ये आपण कमीत कमी किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल. ठीक आहे, तुमचे संघाला सुद्धा हार्दिक शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. तर नाणेफेक जिंकलेली आहे बादशाह 11 पिंपलगर संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे सातवी कट्टा गुंदोली या संघाला. यानंतर सामना आपण पाहणार आहात. तर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय बादशाह 11 पिंपलगर संघाने.
पहिल्या चेंडूवर चौकार येतो विजेंद्र याच्या बॅट मधून. षटकार आला होता. आता मात्र चांगला चेंडू टाकला होता गोलंदाज हितेश याने. पहिल्याच चेंडूवर षटकारानं आपलं खातं उघडलं होतं विजेंद्र याने आणि 6 धावाने संघाची धावसंख्या बिनबाद 6. हितेश षटकातील पुढील चेंडू समोर जाईल विजेंद्र. आता मात्र चांगला चेंडू होता, चांगला खेळून काढलेला आहे, खोदून काढला होता चेंडूला. एक धाव पूर्ण होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतोय फलंदाज विजेंद्र. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 8. आता मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अवांतर धावसंख्येचं खातं उघडतं. एका धावडे संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 7. 36 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या 9 झालेली आहे बिनबाद 9. आता मात्र पुन्हा एकदा खोदून काढला होता चेंडूला. चेंडू सरळ जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण होते. एका धावावर समाधान मानावं लागतं विजेंद्र याला. एका धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते बिनबाद 10. दुर्गेश यांनी जर झेल घेतला तर क्रीत पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे रोख पारितोषिक आहे. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना गावदेवी वेहले संघ बिनबाद 10 धावसंख्येवर चांगली सुरुवात केलेली आहे आतापर्यंत. 12 धावांची सरासरी आहे. 12 धावांच्या सरासरीपर्यंत आतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील चेंडू आता मात्र बीमर चेंडू होता. पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे पुढील चेंडूवर. अतिशय खराब चेंडू होता परंतु त्याचा फायदा उचलता आलेला नाहीये फलंदाजाला. नो बॉलच्या स्वरूपावर 1 धाव मिळते आणि संघाची धावसंख्या बिनबाद 11. फ्री हिट चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅटची इनर एज लागली होती. निर्धाव चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जातोय. पंचांनी आपला डिसिजन मागे घेतलेले आहे. हितेश षटकातील पुढील चेंडू लोअर फुलटा चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये बघायला मिळते. या 2 धावा पूर्ण होत आहेत. पंचांचा इशारा येतोय. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावांचा पाठलाग करताना गावदेवी वेले संघ बिनबाद 13 धावा. तेवीस धावांची आवश्यकता. दर्पण यांनी जर झेल घेतला तर शुभम पाटील यांच्याकडून 100 रुपयाचे पारितोषिक आहे आणि क्रीत पाटील यांच्याकडून सुद्धा 100 रुपयाचे पारितोषिक आहे. दुर्गेश याच्यासाठी क्रीत पाटील यांनी जर चेंडू यशराज येतोय ज्याने चांगली फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. पहिला चेंडू जोरदार प्रहार केलेला चेंडू भिरकावून देतोय सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी षटकार.
या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 19. आता मात्र विजयासाठी 11 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. विजेंद्र याने अतिशय चांगली फलंदाजी केलेली. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. अतिशय चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. वैयक्तिक 15 या धावसंख्येवर खेळतो विजेंद्र. यशराज षटकातील पुढील चेंडू. पुन्हा एकदा मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न. एसटी रक्षक बीट होतोय. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय 4 धावांसाठी. चार धावाने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 23. 10 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 13 धावा. यशराज षटकातील पुढील चेंडू. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलेला आहे चेंडूला. चेंडू सीमारेषेबाहेर जातोय 6 धावांसाठी. षटकार तर या षटकाराने संघाची धावसंख्या. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचला होता परंतु झेल निसटतोय. तोपर्यंत संधी होती दोन्ही फलंदाजांना 2 धावा पूर्ण करण्याची. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते बिनबाद 31. 8 चेंडू मध्ये फक्त 5 धावांची आवश्यकता. अतिशय चांगली कामगिरी विजेंद्र याने. तब्बल 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 27 या धावसंख्येवर खेळतोय. यशराज षटकातील पुढील चेंडू. आता मात्र चेंडूला भिरकावून दिलेले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये. चेंडू 1 बाउंड सीमारेषे बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. आता मात्र 7 चेंडू मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. स्कोर लेवल झालेला आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. 7 चेंडू 1 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि पहिला झटका बसतोय विजेंद्र याच्या रूपाने. वैयक्तिक 31 या धावसंख्येवर विजेंद्र हा बाद होतोय. परंतु बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी अतिशय मोलाचं योगदान दिलेलं 31 धावांचं. आणि आपल्या संघाला मात्र आता मात्र विजया समीप नेऊन ठेवलेले फलंदाज विजेंद्र याने. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. गोलंदाजीसाठी समीर येतोय. 6 चेंडू मध्ये फक्त 1 धावेची आवश्यकता. पहिला चेंडू भिरकावून दिलेल्या चेंडूला. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आणि अशा प्रकारे हा पहिला सामना जिंकलेला आहे. गावदेव वेले कक्षा समोर. आणि चालू सामन्यामध्ये ज्याने एक चांगली आक्रमक फलंदाजी केली होती आणि आपल्या संघाला विजय संपादन करून दिलेला आहे गावदेवी वेले संघाचा विजेंद्र. आपण याचे मॅन ऑफ द मॅच विजेंद्र.